वंदे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये कुण्डलीकवरदे धारिविक्रम श्री ज्ञानदेव श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय जय जय। जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन। जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ कुळ निगमागम द्रुम फळ फलप्रद। जय जय देव सकल विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल कलातीत। जय जय देव निश्चळ चलित चित्त पान तुंदिल जगदून मिलना विरल केली प्रिय। जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्त अखिल मळ मूळभूत। जय जय देव स्वप्रभ जगदंबुद गर्भ नभ भुवनोद्भवारंभ स्तंभ भवध्वंस। जय जय देव विशुद्ध विदुदयोद्यान द्विरद शमदम मदन मदभेद दयार्णव। जय जय देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्प दर्प भक्त भाव भुवन दीप तापापह। 18व्या अध्यायातली गुरु नमनाच्या ज्या ओव्या आहेत त्याच्यातली ही 8वी ओवी आपली चाललेली आहे आणि 7 ओव्या आपल्या झालेल्या आहेत। याच्यावर तुमचा विश्वास आहे का? जे काही ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आपण ऐकले ते इतके कठीण आहेत की आपण कोणती भाषा ऐकतो आहोत असं वाटतं। स्वामीजी गमतीने म्हणत असत की जर ज्ञानेश्वर महाराज मला भेटले तर मी त्यांना असं म्हणेन, तोडोनी संस्कृताची तीरे गहने मराठिया शब्द सोपाने रचिली धर्म निधाने श्री निवृत्ती दासे। असं जे तुम्ही म्हटलेलं आहे संस्कृताची गहन तीर तोडून तुम्ही सोप्या मराठी भाषेमध्ये ज्या पायऱ्या बांधल्या त्या किती कठीण आहेत असं मी ज्ञानेश्वर महाराजांना म्हणेन, असं स्वामीजी गमतीने म्हणत असत। ज्ञानेश्वर महाराजांनी सोपं लिहिलेलं नाही असं नाही, त्यांनी खूप सोप्या शब्दातही लिहिलेलं आहे। आगा स्वधर मुजो बापा तो नित्य यज्ञ जाणपा म्हणून वर्तता तेथ पापा संचारू नाही। हा निज धर्म जई सांडे आणि कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे सांसारिक। सोप्या भाषेत लिहिलेलं आहे। तैसे माते विश्वी कथित कथितैनी तोषे कथू विसरत तया विसरा माझी विरत अंगे जीवे। सोप्या भाषेत लिहिलेलं आहे। पण प्रत्येक वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी जे लिहिलेलं आहे तर ते आम्हाला समजेल इतकं सोपं लिहावं अशा अपेक्षेने काही ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगत नव्हते। ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर जो समाज होता त्या काळचा समाज, त्या समाजामध्ये अत्यंत पंडित विद्वान संस्कृतचा उत्तम अभ्यास असणारे आणि त्याचा अभिमान बाळगणारे असे देखील खूप लोक होते।
ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर 300 वर्षांनी नाथांना हे मराठीमधून काव्य करतात हे कवीच नाहीत. धर्मग्रंथ जे आहेत तर ते मराठी भाषेतून सांगणं उचित नाही असं म्हणून त्यांचा मुलगा रागावून निघून गेला, अशी परिस्थिती होती. म्हणजे ज्या काळात ज्ञानेश्वरी सांगितली गेली त्या काळामध्ये कशा प्रकारचा अभिमान असला पाहिजे याची कल्पना येते. त्याच्यानंतर 300 वर्षांनी अशी परिस्थिती होती. एकनाथ महाराजांचे चिरंजीव, काय नाव, जनार्दन स्वामी, हरिपंडित, तर ते मानत नव्हते. ते काशीला जाऊन राहिले. आमचे वडील काहीतरी करतात, आपलं मराठीतून लिहितात असं ते म्हणत असत. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर 300 वर्षांनी जर अशी परिस्थिती होती तर ज्ञानेश्वर महाराजांच्या काळी कशी परिस्थिती असेल. त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे तो ग्रंथ सर्वसामान्यांना जसा मान्य व्हायला हवा, सर्वसामान्यांना जसा उपयोगी व्हायला हवा, तसंच जे पंडित आहेत, विद्वान आहेत, त्यांनी देखील आश्चर्याने तोंडात बोट घालणं आवश्यक होतं. तरच या ग्रंथाला मान्यता मिळणार होती. म्हणून अशा ओव्या जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिल्या तेव्हा पंडित देखील ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर नमले असतील. अशी प्रतिभा, असे शब्द, इतकी शास्त्र घटित अशी भाषा. त्यामुळे या काही कठीण अशा ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या आहेत. अर्थात ज्ञानेश्वर महाराजांनी हे लिहिलेलं आहे तर ते असं का लिहिलं असावं याचं एक कारण आहे. एवढंच, ज्ञानेश्वर महाराजांना कुठं पंडितांना नमवायचं होतं अशातला भाग नाही. पण ज्या मंडळींच्या समोर आपण बोलतो आहोत त्यांच्याही बोली भाषेत आपण बोलू शकतो. सर्वसामान्यपणे लोकांची राहटी अशी असते की एखादी व्यक्ती आहे तर ती व्यक्ती असेल पण एकदम तुच्छ, जे माझ्या तुलनेने काहीच नाही. फार फार तर एवढी बढती एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला देते की ही व्यक्ती शहाणी असेल तर इतपत जितपत मी आहे, माझ्यापेक्षा अधिक शहाणी ही व्यक्ती आहे असं मानलं जात नाही. जेव्हा स्वामीजींसारखे संत, स्वरूपानंदांसारखे संत, ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत मोठे होत असतात तेव्हा अशा प्रकारच्या मनस्थितीमध्ये जो समाज आहे त्या समाजाचा विरोध होतो. जो समाज दुसऱ्या व्यक्तीला तुच्छ लेखतो, फार फार तर माझ्या बरोबरीचा, तर त्याही समाजामध्ये त्यांच्याही पेक्षा मोठं होत राहणं हळूहळू हे लोकांच्या विरोधाला तोंड देऊन मोठं व्हायला लागतं. आपल्या गुणांनी, आपल्या प्रेमाने, आपल्या भक्तीने. आणि असं होईपर्यंत लोक सहसा मानत नाहीत. त्या प्रक्रियेचा हा एक भाग समजा. जय जय देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्प दर्प या ओवीतली ही 2 चरणं आपली झालेली आहेत. या 8 ओव्यांपर्यंत निरूपण होईपर्यंत माझी अशी कल्पना आहे की 20 प्रवचनं झाली असतील. सर्वत्र एकाच रूपाने वास करणाऱ्या सद्गुरु देवा आपल्याला नमस्कार असो, आपला जय जयकार असो. मला अशी प्रचिती येते की मी जिथं जिथं पाहतो तिथं तिथं आपणच आहात. सूर्याच्या अंगाने आपणच तेजायमान झालेले आहात, आपणच विश्वाला प्रकाश देता. चंद्राच्या अंगाने सर्व विश्वाला शीतलता देणारे आपणच आहात. सूर्य, चंद्र, इंद्र, वरुण
अशा वेगळ्या देवता नाहीयेत, तर आपणच आहात. आपणच पर्जन्य होता, आपणच सागर झालेले आहात, आपणच पृथ्वी झालेले आहात. आणि ब्रह्मा विष्णू महेश या देवता देखील आपणच झालेले आहात. एक रूपाने आपण सर्व ठिकाणी नटून राहिलेले आहात. असे जे आपण आहात, आपला जय जयकार असो. अतिकृत कंदर्प सर्प दर्प. अतिकृत म्हणजे ज्याला तिरस्कार आहे, जो नाश करतो. कशाचा नाश करतो? कंदर्प सर्पदर्प. कामरूपी सर्पाच्या दर्पाचा, अभिनिवेशाचा, अहंतेचा नाश करणारे आपण आहात. आपला जय जयकार असो. मागच्या ओवीमध्ये शमदम मदन मदभेद असे शब्द वापरले. जो मूळ काम आहे, जो जन्माला कारण होणारा असा जो काम आहे, तो काम शम दम म्हणजे मनाचं आणि इंद्रियांचं शमन, शांती या साधनांचा उपयोग करून, प्राथमिक साधनांचा उपयोग करून. मदन मदब म्हणजे ज्याच्या त्याच्या अंतःकरणात असणारा हा मूलगामी काम, त्याचा जो ताठा गर्व, त्याचा नाश करणाऱ्या अशा सद्गुरूंचा जय जयकार केलेला आहे. अशा रीतीने कामावर जरी विजय मिळवला, आपण पाहिलं कामावर विजय मिळवणं याचा अर्थ कामाचा जो मोहरा आहे, तो मोहरा आत्मदर्शनाकडे वळवणं. काम नावाची स्वतंत्र वस्तू नाहीये की ज्याच्याशी तुम्हाला झगडायचं आहे. त्यावेळेला तुम्हीच शुद्ध जाणीव स्वरूप असणारे तुम्हीच कामरूप होता. आणि जेव्हा ज्ञान होतं तेव्हा शुद्ध जाणीव स्वरूप असणाऱ्या तुम्हालाच आत्मबोध होतो. तुम्हीच कामामध्ये परिवर्तित होता आणि जो कामामध्ये परिवर्तित होतो तो स्वतःलाच रामरूप आपण आहोत अशा भावनेमध्ये आणतो. त्यामुळं जो काम आहे तो दुस्तर समजला जातो, तो वेगळा आहे असं समजून त्याच्याशी लढाई ही अशक्य कोटीतली गोष्ट राहते. काम हा स्वरसवाही आहे. आपल्या सगळ्यांच्या रक्तामधून, धमन्यांमधून, आपल्या अंतर्गत अशी असणारी ती वस्तू आहे. आणि ती वस्तू, आपली जी जाणीव शक्ती असते, ती जाणीव शक्ती ही त्या कामामध्ये पूर्णपणाने परावर्तित होते. जेव्हा क्रोध होतो तेव्हा शुद्ध जाणीव स्वरूप असा मीच क्रोधाचं स्वरूप धारण करतो. जेव्हा काम असतो तेव्हा मीच कामाचं स्वरूप धारण करतो. आणि तो जो मी आहे, तो मी, त्याला जर आत्मबोध झाला तर तोच मुक्त होऊन जातो. अशा प्रकारे शम आणि दम याच्या साह्याने मदन मदभेद करणारे जे सद्गुरू आहेत, त्यांचं अजून एक पुढचं वैशिष्ट्य ज्ञानेश्वर महाराज सांगतात. अतिकृत कंदर्प सर्प दर्प ही एक अजून महत्वाची वस्तू आहे की अशा रीतीने जो कामी वारंवार होत होता तोच आत्मबोधामध्ये युक्त झाल्यानंतर देखील त्याला काही एक इंद्रिय आहे, त्याला डोळे आहेत, कान आहेत, स्पर्श आहे. या सगळ्या गोष्टींमुळं बोध झाल्याच्या क्षणाच्या नंतरच्या काळात कदाचित तो पुन्हा कामाकडे ओढला जाण्याची शक्यता असते. एवढं पुरेसं नाहीये की मला ध्यानामध्ये आत्मबोध झाला, एवढं पुरेसं नाहीये. मी ध्यानातून उठल्यानंतर पुन्हा कामाच्या सापळ्यामध्ये सापडू शकतो.
कारण इंद्रियांशिवाय वर्तन करता येणं शक्य नाही. आपूर्यमाण अचल प्रतिष्ठम समुद्र मापाहा प्रविशन्ति यद्वत तद्वत कामाहा अयम प्रविशन्ति सर्वे स शांती मापनोती न कामकामी, असं दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगितलेलं आहे. समुद्रामध्ये तुम्ही कल्पना करा, गंगेसारख्या आपल्या पुण्यातली नदी पाहून कल्पना येणार नाही गंगा काय आहे. आणि मी पाहिलेली नाहीये बरं का, मी गंगा पाहिलेली नाहीये. पण मैल मैल, दीड दीड मैल, 2-2 मैल एवढी ज्याची पात्र आहेत अशा मोठ्या नद्या, आणि गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू एवढ्या आपल्याला माहिती आहेत. पण व्होल्गा सारख्या नद्या, खूप मोठमोठ्या नद्या जगात अस्तित्वात आहेत. अशा नद्या, नद आणि नद्या भरभरून समुद्रामध्ये केवढं पाणी घेऊन जातात. अशा नद्यांच्या काठी असणाऱ्या मंडळींना असं वाटेल की एवढं पाणी याच्यामध्ये जात आहे, सर्व बाजूनी जात आहे, तरी देखील तो जशी आपली मर्यादा यत्किंचितही सोडत नाही, असं भगवंत वर्णन करतात. या वर्णनामध्ये अजून एक उत्तम श्लेष आहे. तद्वत कामहा अयम प्रविशन्ति सर्वे, त्याप्रमाणे काम हा सर्व बाजूने आत येत असताना आत्मज्ञानी पुरुष झाला तरी देखील सर्व बाजूनी काम हा प्रवेश करणार आहे, अशी सूचना याच्यामध्ये आहे. आत्मज्ञानी तुम्ही झाला म्हणून आपोआप ऑटोमॅटिक अशी कोणतीही व्यवस्था नाहीये की तुमच्यापर्यंत कामाने पोचूच नाहीये. समुद्र आपल्या ठिकाणी परिपूर्ण आहे, आता अशी व्यवस्था करायची नाही की नद्या आणि नद आहेत त्यांनी मिळूच नाहीये, त्याची परिपूर्णता अभंग अखंड अशीच राहावी, तो अजून वाढू नये अशी सोय नाहीये. त्या नद्या या जशा मिळत जाणारच आहेत तशा प्रकारे सर्व बाजूनी काम अथवा कामना या येतच राहणार आहेत. साधक खूप खेद करतो की मी अजून कामाकडे फार ओढला जातो. त्याला असं वाटतं की याला जर काही अडचण असेल तर मी समाजामध्ये राहतो ही अडचण आहे. त्याला असं वाटतं की माझ्या अवतीभोवती जी परिस्थिती आहे ती परिस्थिती त्याला कारण आहे. जर तशी परिस्थिती नसती तर कदाचित मी निष्काम झालो असतो, स्वरूपानंदांसारखं जीवन मला नाही. पण जगायचंय तसं जीवन. 4 दिवस तुम्ही जा निर्जन अशा ठिकाणी, 4 दिवस जा, कोणी तुमच्याशी फार बोलायला यायला नको, फक्त तुमच्या 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था नीट होते आहे आणि तुम्ही खोलीतून बाहेर पडत नाही आहात. म्हणायला सोपं आहे. 1932 साली अमृतधारा काव्य स्वरूपानंदांनी लिहिलं. 1960-65 दरम्यान खऱ्या अर्थाने ते लोकांना समजायला सुरुवात झाली. 30 वर्ष सर्व जगापासून अत्यंत अलिप्त आणि वर्दळ तरी काय असेल कोकणामध्ये, आणि ज्या घरी ते राहत होते त्या घरी ते खरं म्हणजे आश्रयाला राहत होते. त्यांचे उद्योगधंदे त्यांना होते, त्यांना ज्यांच्या घरी राहत होते त्या मंडळींना त्यांच्याविषयी अतीव प्रेम आदर होता. तरी देखील तुमच्यापाशी कायम तुमच्याशी बोलत कोण बसणार आहे? तुमच्या घरात तुमच्या आजीपाशी आजोबांपाशी तरी तुम्ही बसता का ते एकटे आहेत म्हणून? तुम्ही तुमच्या कामामध्ये असता. तुम्ही 4 दिवस करून पहा, मग तुम्हाला समजेल की जे आपण विषयांबद्दल तक्रार करतो, समाजाबद्दल तक्रार करतो, ती किती खोटी आहे. तुम्हाला असं वाटेल की कधी एकदा आपण समाजामध्ये येऊ. तद्वत कामहा अयम प्रविशन्ति सर्वे, सर्व बाजूनी काम तुमच्यामध्ये प्रवेश करणारच आहे. स शांती मापनोती न कामकामी, तरी देखील आत्मसंस्थ राहायचं.
आत्मसंज्ञक शांतीमध्ये रमून राहायचं, ही एक विलक्षण स्थिती असली पाहिजे. त्याच्यासाठी अतिकृत कंदर्प सर्प दर्प म्हणजे पूर्वी अनुभवलेल्या कामांची जी स्मृती मनामध्ये राहील, बुद्धीमध्ये राहील, अंतःकरणामध्ये राहील, इंद्रियांना त्या कामाच्या उपभोगाची सवय झालेली असेल, त्यामुळं त्यावेळेला मनतः देखील म्हणजे प्रत्यक्ष विषय समोर नसताना तुम्ही कामाने भरून जाण्याची शक्यता असते. हा कंदर्प सर्प दर्प ही जी स्मृती आहे, या स्मृतीचा देखील नाश गुरुकृपेनी होतो. विषय तो त्यांचा झाला नारायण असं जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात तेव्हा त्याचा असा अर्थ आहे. म्हणजे विषय सेवन घडतं पण स्मृती नारायणाची राहते. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, भरलं पोट, खाल्ली पुरणपोळी, पण पुरणपोळीची कोणतीही स्मृती वागवलेली नाही. नाम स्मरे ग्रासो ग्रासी तो जेविलाची उपवाशी, अशा प्रकारे त्याचं जेवण झालेलं आहे. त्याचा प्रत्येक भोग हा एका परीने भोग ही आहे आणि दुसऱ्या परीने भोगापेक्षा देखील अधिक काही. जसं वर्णन केलेलं आहे की सर्व बाजूनी विषय येत असताना देखील स शांती मापनोती, तो शांतीपेक्षा बाहेर गेलेला नाही. तो पाहतो आहे निसर्ग. असं नाही की तुम्ही उटीला जाऊ नये, महाबळेश्वरला जाऊ नये, पण तिथं गेल्यानंतर तुम्ही निसर्गाच्या डोळ्यात देखील परमात्मा पहा. तुमच्या अंतःकरणावर संस्कार परमात्म्याचा होऊन देत. आणि सुरुवातीला साधकाला या गोष्टींपासून अशा करता परावृत्त व्हायला सांगितलं जातं की तुम्ही खरोखर निसर्गच पाहता, तुम्ही खरोखरच कामाच्या भावनेमध्ये येता. त्या ठिकाणी गेल्यानंतर जे कधीही खाल्लं नाही असे चटकदार पदार्थ खरोखरच तुम्हाला खावेसे वाटतात. तुम्ही तुमचं जीवनशैली बदलून टाकता. तुम्ही खरोखर साधक म्हणून राहू शकत नाही. आणि जरी तुम्ही ते पदार्थ खाल्लेत इतरांकरता, तरी देखील आत्मभावावर राहायचं हे खरोखरच तुम्हाला जमत नाही. पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की नंतर असा शमदम मदन मदभेद झाल्याच्या नंतर तुम्हाला खरोखरच जमायला लागतं. अतिकृत कंदर्प सर्प दर्प हे सद्गुरूंच्या कृपेने जमायला लागतं. मग तुम्ही विषयांनी मोहित होत नाही. रामचंद्रांच्या जीवनामध्ये एक फार सुंदर असा प्रसंग आहे की सीतामाईंना रावणाने पळवून नेल्यानंतर रामचंद्र अत्यंत शोकायमान झाले. सर्व ठिकाणी फिरत होते, हाका मारत होते, हे सीते, हे प्रिये अशी वर्णन आहे. अशा प्रकारे हाका मारत होते, रडत होते, वृक्षांना आलिंगन देत होते, एकदम खाली मटकन बसत होते, उठत होते. तेव्हा कैलासावरून भगवान शंकर आणि पार्वती ही घटना पाहत होते. तेव्हा पार्वती आश्चर्याने शंकरांना असं म्हणते की तुमच्यासारखे देव ज्याचं नाव कंठामध्ये धारण करतात, अशा व्यक्तीला एवढा मोह. तेव्हा भगवान शंकर नुसते शांतपणाने स्मित करतात. तेव्हा पार्वती मातेला असं वाटतं की यांची आपण परीक्षा घ्यावी, म्हणून सीतेचं रूप धारण करून ती रामचंद्रांच्या समोर उभी राहिली. तरी देखील तिच्याकडे दुर्लक्ष करून रामचंद्रांचा तसाच आलाप चालू होता.
हाका मारणं चालू होतं. अगदी वारंवार जेव्हा ती रामचंद्रांच्या पुढे येऊन उभी राहायला लागली तेव्हा रामचंद्र असं म्हणाले की आई, तू इथं कशा करता आलेली आहेस? मी तुला ओळखलेलं आहे. याला अतिकृत कंदर्प सर्प दर्प असं म्हणतात. भक्त भाव भुवन दीप तापापह. भाविक भक्तांच्या हृदयातला दीप होऊन राहिलेले असे सद्गुरू. याच्यावरही मागच्या वेळेला मी थोडस बोललेलो होतो खरं, की साधक साधना करत असताना त्याला कोणताही आधार नसतो. एका बाजूला परमात्म तत्व जे अगम्य आहे असं. ऋषी मुनींनी जाणलं असेल, संतांनी जाणलं असेल, शास्त्र त्याच्या संबंधी वर्णन करत असतील, पण एक गोष्ट शिल्लक राहते की हे तत्व मला समजेल का, ही गोष्ट शिल्लकच राहते. सर्व साधना करत असताना साधकाला भेडसावणारा खरा प्रश्न हा असतो. ज्याच्याविषयी भाव आहे त्याला हा प्रश्न नसतो की हे खरं आहे की खोटं आहे. ती एका वेगळ्याच पातळीवरची गोष्ट आहे की परमात्मा आहे की नाही, देव आहे की नाही, ही एक वेगळ्याच पातळीवरची चर्चा आहे. याची साधकाला चिंता नसते. त्याला माहित असतं की तो खरोखरच आहे. आत्मदर्शन खरंच होऊ शकतं हे साधकाला माहित असतं. पण ते मला होईल का, मी तिथपर्यंत पोचेल का, हा प्रश्न तरीही शिल्लक राहतोच. आणि जर मला होणार नसेल तर ज्ञान हे आपल्या तऱ्हेने कितीही परिपूर्ण असलं तरी माझ्याकरता ते माझ्या अनुभवाला आलं नाही म्हणून ते अपूर्ण आहेच ना. ज्ञानेश्वरी आपल्या ठिकाणी जरी परिपूर्ण असली तरी ज्ञानेश्वरीची परिपूर्णता जर मला समजत नसेल, मी अपूर्ण असेल, तर मी जितका अपूर्ण आहे तितकी मला ज्ञानेश्वरी अपूर्णच राहणार ना. कारण ज्ञानेश्वरीत जे सांगितलेलं आहे ते माझ्या अनुभवालाही यायला पाहिजे. भगवद्गीता कितीही परिपूर्ण असली तरी मी जोपर्यंत अपूर्ण आहे तोपर्यंत माझ्या अपूर्णत्वा इतकी तरी भगवद्गीता अपूर्ण राहील. काही एक संदेह राहील की नाही. म्हणून तर कृष्णमूर्ती म्हणत असत, व्हॉट इज गीता टू यू, व्हॉट इज बायबल टू यू, व्हॉट इज कुराण टू यू. याचं कारण तुम्ही कुठं आहात, कुराण कुठं आहे, तुम्ही कुठं आहात, भगवद्गीता कुठं आहे. यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वापिसे इमान लोका न हंती न निबध्यते. भगवद्गीतेने सांगितलं. पण तू किती रडतोस, साधं डोकं दुखायला लागलं, 2 दिवस फ्ल्यू झाला तर असं तुला वाटायला लागतं की आपण आता जातो की काय या दुखण्यात. इतका घाबरतो स्वतःच्या जीवनाला. आणि भगवद्गीतेचं तत्वज्ञान किती लांब राहिलं. म्हणून भगवद्गीता तुला कुठंतरी तू अपूर्ण आहेस म्हणून तुझ्या सापेक्ष ती अपूर्णच आहे. तू आता तुझं अपूर्णत्व भरून काढून तिला पूर्ण करायचं आहे. ती आपल्या जागी परिपूर्ण असेल. जसं ज्ञान सर्वत्र भरून राहिलेलं आहे, प्रभू सर्वत्र भरून राहिलेला आहे, पण सर्वत्र भरून राहिलेला प्रभू जेव्हा माझी अपूर्णता दूर करून मी पाहेन तेव्हा मी पूर्ण होईन ना. आणि ही शंका साधकाच्या मनामध्ये कायम राहते. तरी देखील आश्चर्य आहे की साधक हा साधना करत राहतो. किती वर्ष, अनुग्रह झाल्यानंतर वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष, 40 वर्ष करत राहतो. त्याला प्रेरणा कोणती? त्याला प्रेरणा सद्गुरू होऊन राहिलेले असतात. म्हणून सद्गुरूंचं हे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. भक्त भाव भुवन दीप
सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये त्याला आत्मा कसा प्रेमास्पद आहे याची साक्षात प्रचिती जरी आली नाही तरी देखील तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. त्यांच्या सानिध्यात अत्यंत प्रेमाची, अत्यंत सुखाची, अत्यंत आनंदाची अशी प्रचिती येत असते. तसंच त्यांच्या निरूपणातून, त्यांच्या अस्तित्वातून तो प्रेरणा घेत असतो. मधून अधून त्याचं ध्यान देखील खूप चांगलं होतं. मधून अधून तो नामात देखील फार उत्तम रंगून जातो. हे सद्गुरूंचा जो आत दिवा लागलेला आहे त्या दिव्याच्या प्रकाशात होतो. कधीतरी कर्म करताना आपण अत्यंत अलिप्त आहोत. खरोखरच सेवाभावाने आपण कर्म करतो आहोत. पंढरीनाथांची सेवा घडते आहे. भगवंताची सेवा घडते आहे. मी कोण करणारा असं वाटतं. हा सद्गुरूंचा जो दिवा आहे त्या दिव्याच्या प्रकाशात त्याच्या बुद्धीला हा प्रकाश मिळत असतो आणि हा प्रकाश अखंड असतो. त्याच्या जीवनभर हा प्रकाश त्याची साथ संगत करत असतो. म्हणून त्याला चालण्याला बळ येतं. भगवंतांचा मित्र सुदामा कसं असतं की एक मित्र खूप मोठा झाल्यानंतर संकोच्या पोटी दुसऱ्या मित्राला त्याच्यापाशी जाणं देखील संकोचाने, लाजेमुळं नको असं वाटत राहतं. जीवलग मित्र एका ताटात जेवलेले, एका फळाचा 2 भाग करून खाल्लेला, एका सद्गुरूंकडून उपदेश घेतलेला आणि ज्ञानामध्ये फारसा कमी नाही. ते भगवंत होते. पण सद्गुरूंकडे गेल्यानंतर जेवढी प्रगती होऊ शकते तेवढी झालेली. असं असल्यामुळं आपल्या ठिकाणी खरंच समाधानी असलेलं. म्हणून ऐहिकरित्या आपल्या श्रीमंत मित्राकडून देखील कसलीही अपेक्षा बाळगण्याचं कारण नाही असा बोध ज्याच्या हृदयामध्ये होता असा. पण त्याची पत्नी असं म्हणत असेल, की तुम्ही जे काही कर्म करता त्या कर्माचं फलस्वरूप, कर्माचं फळ हे मिळणार स्वाभाविक, त्या फलस्वरूप आपला उदरनिर्वाह देखील नीट होत नाहीये. तो त्याच्यामध्ये मात्र समाधानी होता. त्याला जीवनविषयक तत्वज्ञान समजलेलं होतं. पण तुम्ही जा, भेट तर घ्या. म्हणून सुदामा गेला. एखाद्या राजाची भेट घेणं ही फार कठीण गोष्ट आहे आणि सामान्य फाटक्या माणसाला तो तिथपर्यंत पोहोचणार तरी कसा. म्हणून त्याला फार त्रास झाला तिथपर्यंत पोहोचायला देखील. आणि पोचल्यानंतर गोपाळकृष्णांनी
इतकं आगत स्वागत केलं, आपले सगळे कार्यक्रम बाजूला ठेवले. सुदाम्याच्या अंगावर उंची वस्त्र आली. तो मोठ्या महालामध्ये राहायला लागला. त्याचं गोपाळकृष्णांचं एकूण वैभव पाहून आपण स्वच्छ पण जीर्ण अशा वस्त्रातून गाठ मारून आणलेले पोहे यांना द्यायचे की न द्यायचे अशा प्रकारचा एक भाव मनात निर्माण झाला. तर गोपाळकृष्णांनी आपणहून अंगचटीला येऊन ती पोह्याची जी पुरचुंडी होती ती सोडली. आणि असे चवीने ते पोहे खाल्ले की त्यांच्या राण्यांना सत्यभामा रुक्मिणी देवी अशी शंका यावी की यांना काही मिळाले का मिळालेलं नाही आपल्या घरात. असे सुदामा परत जाताना गोपाळकृष्णांनी पुन्हा त्यांच्या अंगावरची सगळी वस्त्र उतरून घेतली. तू इथं राहत होतास म्हणून माझ्या इतमामाने राहण्याकरता ही वस्त्र जणू तुला दिलेली होती. आणि सुदाम्याच्या अंगावर पुन्हा त्यांची वस्त्र आली. आणि सुदामा परत जायला निघाला. पुन्हा पुन्हा ये अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलं, पण जसा होता तसा त्याला परत पाठवला. पण ज्या गुरूंनी भगवंतांना त्यांच्या बोधाची आठवण करून दिलेली होती त्याच गुरूंनी सुदामाला देखील शिकवलेलं होतं. त्यामुळं सुदामा कोणताही विकल्प न घेता अत्यंत समाधानाने, अत्यंत आनंदाने लहानपणीच्या स्मृती आणि आत्ताच्या स्मृती, त्याच्यामध्ये असणारे स्वभाव विशेष कसे एकच आहेत याची उजळणी करत परत चाललेला होता. ही शक्ती सुदामाच्या ठिकाणी कुठून आली? बायकोच्या सांगण्यानुसार का होईना, पण तो कशा करता गेलेला होता भगवंतांकडे. तो तर बोलू शकला नाहीच की मी धन मागण्यासाठी आलेलो आहे. तसं धन मागण्यासाठी तो गेला नव्हता, जरी बायकोने धाडलेलं होतं तरी. पण परत जाताना देखील कोणताही किंतु नव्हता. याचं कारण सद्गुरूंनी आत दिवा लावलेला होता. सद्गुरु रूपी दीप आत तेवत होता. भक्त भाव भुवन दीप तापापह. किती भक्त की त्यांनी अशी वाट पाहिली, किती साधक की त्यांनी खूप साधना केली, किती तपस्वी की त्यांनी खूप मोठ्या तपाचं आचरण केलं, कित्येकांनी घरदारं सोडली
गिरीकंदरात जाऊन राहिले. खडं तर जीवन असं देखील वाट्याला आलं. कित्येक संसार करत असताना अत्यंत संयमाने वाट पाहत राहिले. कोणाच्या बळावर वाट पाहत राहिले? सद्गुरु रूपी जो दीप आहे त्याच्या बळावर वाट पाहत राहिले. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जय जय देवैक रूप. एक रूप, सर्वत्र एकच दर्शन असणाऱ्या, एकाच रूपाने प्रतीत होणाऱ्या, गुरुत्वानीच सर्व ठिकाणी प्रतीत होणाऱ्या अशा सद्गुरु देवा तुमचा जय जयकार असो. अतिकृत कंदर्प सर्प दर्प अशा सद्गुरु देवा तुमचा जय जयकार असो. जय जय भक्त भाव भुवन दीप. भक्तांच्या हृदयातील दीप होऊन राहिलेल्या अशा गुरुदेवा आपला जय जयकार असो. तापापह पुढच्या हरी विठ्ठल. तत्वज्ञानी संत तो सत्प्रविवर परात्परु ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्याञ्जन तेन त्यक्तेन मुञ्जीथाः कस्य स्विद्धनम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरी हरी हरी. ज्ञानोबा स्वामी बोला. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज